जय महाराष्ट्र मंडळी. महायुती सरकारनं शेतकऱ्यांसाठी मोठी कर्जमाफी जाहीर केली. पण ही कर्जमाफी खरंच सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे का? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचा दावा आहे की सरकारनं इतक्या अटी आणि शर्ती घातलेल्या आहेत की बहुतांश शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहे. राज्यातील शेतकरी गेल्या 3-4 वर्षापासून दुष्काळ, अवकाळी पाऊस, कमी उत्पादन, वाढता उत्पादन खर्च आणि कर्जबाजारीपणाच्या संकटाला सामोरं जात आहे. अशा परिस्थितीत महायुती सरकारनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली. मात्र या योजनेत अनेक अटी आणि शर्ती असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. आमदार रोहित पवार यांनी दावा केला आहे की या अटींमुळे लाखो शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहतील. याच पार्श्वभूमीवर त्यांनी 12 जूनपासून पंढरपूरमध्ये बेमुदत अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केली आहे. आणि म्हणूनच रोहित पवार आता थेट पंढरपुरात बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. मग नेमका वाद काय आहे? सरकारच्या कर्जमाफीत कोणत्या अटी आहेत? रोहित पवारांच्या मागण्या काय आहेत? आणि या आंदोलनामुळे सरकारवर दबाव निर्माण होणार का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विषयाचं सविस्तर विश्लेषण मुद्देसूद पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, मी पी के भांडुलकर आणि तुम्ही पाहतात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मग मुद्देसूद पाहूया नेमकं घडलंय काय. मुद्दा नंबर 1, रोहित पवार आंदोलन का करत आहेत? रोहित पवार यांचा आरोप आहे की सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी प्रत्यक्षात सर्व शेतकऱ्यांसाठी नाही. अनेक अटी आणि पात्रतेच्या निकषामुळे लाखो शेतकरी लाभापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे सरकारने अटी काढून टाकून सरसकट कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी त्यांनी अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केलेली आहे. मुद्दा क्रमांक 2 लाखांच्या कर्जमाफीवर नेमका वाद काय? रोहित पवार यांची प्रमुख मागणी म्हणजे सर्व पात्र शेतकऱ्यांना कोणताही भेदभाव न करता 2 लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी द्यावी. सध्या लागू करण्यात आलेल्या मर्यादा आणि पात्रतेच्या अटीमुळे अनेक शेतकरी बाहेर राहणार असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळे सरकारची घोषणा आणि प्रत्यक्ष लाभार्थी यामध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप केला जात आहे. मुद्दा क्रमांक 3, 2019च्या कर्जमाफीची अट का वादग्रस्त ठरते? सरकारनं 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी काही मर्यादा लागू केल्याचा आरोप आहे. विशेषतः 50,000 रुपयापर्यंतच्या मर्यादेमुळे अनेक शेतकऱ्यांना पुन्हा पूर्ण लाभ मिळणार नाही. रोहित पवार यांनी ही अट पूर्णपणे रद्द करण्याची मागणी केलेली आहे. मुद्दा क्रमांक 4, 2 लाखापेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न. अनेक शेतकऱ्यांवर 2 लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी आहे. अशा शेतकऱ्यांना आधी उर्वरित रक्कम भरण्याची अट घालण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. रोहित पवार यांच्या मते अट अव्यवहार्य आहे, कारण आर्थिक संकटात सापडलेले शेतकरी अतिरिक्त रक्कम भरू शकत नाही. त्यामुळे सरकारने कोणतीही पूर्वअट न ठेवता थेट 2 लाखापर्यंतची कर्जमाफी द्यावी. मुद्दा क्रमांक 5, 6.56 लाख शेतकऱ्यांचा रखडलेला प्रश्न. 2017च्या कर्जमाफीसाठी पात्र असूनही केवळ कागदपत्रांच्या त्रुटीमुळे सुमारे 6,56,000 शेतकरी लाभापासून वंचित राहिल्याचा दावा करण्यात येत आहे. रोहित पवार यांनी या सर्व शेतकऱ्यांना तातडीने न्याय देण्याची मागणी केली आहे. हा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असल्याचं सांगितलं जातं. मुद्दा क्रमांक 6, पीक विमा आणि कर्ज पुनर्गठनाची मागणी. कर्जमाफीसोबतच रोहित पवार यांनी पीक विमा योजनेतील जाचक निकष हटवण्याची मागणी केलेली आहे. तसेच खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांचे पुनर्गठन करून त्यांच्या खात्यात निधी जमा करावा, जेणेकरून पेरणीसाठी पैसे उपलब्ध होतील, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. मुद्दा क्रमांक 7, आंदोलनामुळे सरकारवर किती दबाव येऊ शकतो? पंढरपूर हे राज्याच्या भावनिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचं केंद्र आहे. अशा ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करण्याची घोषणा करून रोहित पवार यांनी या प्रश्नाला राज्यव्यापी स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आहे. जर शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला तर सरकारवर राजकीय दबाव वाढू शकतो. आता तुम्हीच सांगा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी का, की सरकारने आर्थिक निकष आणि अटी ठेवणं योग्य आहे? रोहित पवार यांचं आंदोलन योग्य वाटतं का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्ता मंचला सबस्क्राईब करायला विसरू नका.